विनंती करतो सुदर्शनजी ठाकूर आणि त्यांच्या समवेत किशोरजी ठाकूर आहेत. विनंती करतो या पुढे आपण आकाशला सन्मानित करायचं आहे, मॅन ऑफ द मॅच त्याला द्यायचं आहे. उद्या बरोबर 8 वाजता रिपोर्टिंग करायचे दोन्ही टीम. जर तुम्ही आमचा आवाज ऐकत असाल, बुधवार दिनांक 12 दिवस क्रमांक 3 सामना क्रमांक पहिला असणार आहे जय ब्रह्मादेव भाटाले बी विरोधात विरासपोर्ट धामणगाव. बरोबर 8 वाजता आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. 8:15ला तुमचा टॉस केला जाणार आहे. जर आपण उशिराने रिपोर्टिंग केली तर कदाचित मी म्हणेन कमी षटकांचा सामना तुम्हाला खेळावा लागणार. जाऊया मॅचच्या दिशेने. खोलवर टप्प्याचा चेंडू, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा आणि चेंडू सरळ जाऊन एस्टांवर धडकतोय. विकेट क्रमांक पहिलं हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. बंगलापाडा संघ 12 मॅन प्लीज. मधुकर यावेळेस बाद होतोय मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाज अमित आहे. फुलटॉ चेंडू ऑन साइडला, दिशा दाखवली टायमिंगच्या जोरावरती, चेंडूला पाठवलं जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय खणखणीत षटकार. काय जबरदस्त फटका बालारामच्या बॅटमधनं आपण पाहिला. आडव्या बॅटने फक्त टायमिंगच्या जोरावरती चेंडूला वळण दिलं गेलं. चेंडू सरळ जाऊन सीमारेषेच्या बाहेर आदळला 6 धावांकरता. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ झालं. गोलंदाज तयार. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. संपर्क इथे देखील झालेला नाहीये. डॉट बॉल येतोय. एक खराब चेंडूच्या हाताळणीनंतर एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळताना गोलंदाज अमितला आपण पाहतोय. सायंकाळची वेळ आहे, शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला, यावेळेस चेंडू हवेमध्ये दूरवर क्षेत्ररक्षक. प्रयत्न चांगले पाहायला मिळाले परंतु चेंडू एका टप्प्याने सरळ निघून गेला. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर चौकार. गोलंदाज तयार. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला, फक्त चेंडूला वळवलं गेलं. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू वेगाने सरकला. एक धाबी ते पूर्ण दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न. पंचांचा बोट आकाशाकडे जातोय. फलंदाज आता मात्र माघारी येताना पाहायला मिळणार. विकेट क्रमांक 2. धावसंख्या 12 या अंकावरती आहे. षटक क्रमांक पहिलं अजूनही मार्गस्थ आहे. आपण गोलंदाज अमित याला पाहतोय. थोडासा मागडत राहिलाय अमित असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण त्याच्या या षटकामध्ये एक चौकार एक षटकार आपण पाहिलेला आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुरेंद्रला आपण पाहतोय. क्रमांक 4 वरती आता फलंदाजी करण्याकरता तो मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे. चला फास्ट खेळायचं आहे. यानंतर पूर्ण संघ आपणास फलंदाजी करायची आहे, हे विसरून चालणार नाही. परेश येतोय मैदानाच्या आतमध्ये. दूरवरचा चेंडू, यावेळेस फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच फलंदाजाने केला होता. पंचांनी दोन्ही हात समांतर केले आणि यावेळेस परेशला दंडित करण्यात आलं. व्हाईट बॉलने सुरुवात गोलंदाज परेश याने केली. पुन्हा एकदा चांगला चेंडू यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागते, व्यवस्थित टायमिंग नाहीये. चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला अडवलं जाणार. एक धाव इथे पूर्ण होताना पाहायला मिळाली. सायंकाळचं सत्र आहे, शेवटचा सामना आपण पाहत आहे.
खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला, गॅप पुन्हा एकदा भरपूर मोठी आहे, प्रयत्न पुन्हा झाले परंतु चेंडू थांबला नाहीये, सरळ निघून जातोय, सीमा पार येतोय चौकार. लुक ॲट दॅट ॲक्शन रिप्लाय आपण पाहूया. काय सुंदर फटका सजवला गेला, बॅट आणि बॉलमध्ये अगदी प्रॉपर कनेक्शन झालं, गॅप देखील शोधण्यामध्ये फलंदाज यशस्वी राहिला आणि चौकार या चेंडूवरती येताना आपण पाहिलं. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू खेळला जातो. यावेळेस क्षेत्ररक्षक आहेत, इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि एकच धावेवरती आता समाधान मानावं लागणार फलंदाज सुरेंद्र याला. यादीच्या चेंडूवरती फार सुंदर फटका तो खेळला होता, इथे मात्र गॅप त्याला शोधता आलेला नाहीये. पुढे सरसावत यावेळेस समोरच्या दिशेने फार सुंदर फटका एक्झिक्यूट केला गेला, गॅप यावेळेस मिळालेली आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार होतोय. आणखी एक चांगला फटका, चौकार. चौकार यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. परेशच्या आता गोलंदाजी होती, आक्रमण केलं जातोय. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस ऑन साईडला वेगवान फटका पाहायला मिळाला. ताकदीचा उपयोग या चेंडूवरती केलं गेलं, अगदी जोराने बॅट फिरवली होती परंतु संपर्क तेवढंसं व्यवस्थित नाहीये. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू पुन्हा आपण पाहतोय, कार्पेटच्या साहाय्याने वेगाने सरकला. एकच धाव या चेंडूवरती मिळताना पाहायला मिळते. 24 या अंकावर धावसंख्या. समोरच्या दिशेमध्ये पुन्हा एकदा एक चांगला फटका सजवला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये कारण मिडविकेटला क्षेत्ररक्षक फार वेगाने आला होता त्या चेंडूवरती आणि इथे आपण पाहतोय षटक क्रमांक 2 हे देखील आता समाप्त झालं. परेशने फार वेगाने षटक हाताळलं. 13 धावा त्याने खर्च केल्या. पहिल्या डावामध्ये पहिल्या षटकामध्ये 12 धावा अमितने खर्च केल्या, तर या षटकामध्ये 13 धावा परेशने खर्च केल्या. शेवटचं अंतिम षटक मार्गस्थ. धनाजी येतोय क्रमांक 3 वरती आणि शेवटचं षटक हाताळण्याकरता बॅटर पुन्हा एकदा तयार. खोलवर टप्प्याचा बॉल यावेळी ऑन साईडला फार सुरेख फटका सजवला गेला. मिड विकेटला चेंडू एका टप्प्यामध्ये अडवला जाणार, दरम्यान एक धाव पूर्ण होताना पाहायला मिळते. एका धावेवरती आता पूर्णपणे भर दिली जात आहे कारण दोन्ही फलंदाजांना माहिती आहे आता एक धाव फार महत्वाची आहे. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळते ऑन साईडला, चेंडू वेगाने सरकला पण त्याहून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. खरं तर या चेंडूवरती बरंच काही पाहायला मिळालं. चांगला चेंडू होता, चांगला फटका होता, त्याहून सुंदर क्षेत्ररक्षण झालं. एकच धाव मिळणार. एका धावाचा खेळ आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. उजव्या स्त्रीच्या बाहेर चेंडू आहे, पंचांनी दोन्ही आज समांतर केलेले आहेत. व्हाईट बॉल यावेळेस घोषित करण्यात आलेला आहे. खराब चेंडूची हाताळणी झाली. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज धनाजी आहे. ऑन साईडला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कनेक्शन व्यवस्थित नाहीये. स्क्वेअर लेगला चेंडू पुन्हा वेगाने सरकला. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस पाहायला मिळालं आणि एका धावेवरती पुन्हा एकदा फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला येऊन विसावताना आपल्याला पाहायला मिळालं. एकच धाव मिळाली. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे सरकणार. 29 धावा. ओ, हा चेंडू चांगला आहे. स्विंग अँड मिस पडल्यानंतर चेंडूने वेग पकडला, उंची गाठली आणि सरळ जाऊन एस्टनच्या मागे विसावला. डॉट बॉल. 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आडव्या बॅटने यावेळेस चांगला फटका, डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न चांगले करतोय. जबरदस्त झेल, संपला फलंदाजाचा खेळ. आणखी एक विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. रणजित तिथे होता. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. काय सुंदर नजर त्याने चेंडूवरती ठेवली. फुटवर्क त्याचं चांगलं होतं. झेल खाली विसावला गेला आणि एक चांगलं झेल त्याने संपन्न केला. दिलीप आला मैदानाच्या आतमध्ये. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस बॅटची कडा, एस्टनच्या मागे चेंडू वेगाने विसावतोय. चांगलं क्षेत्ररक्षण शॉट थर्डमॅनला पाहायला मिळालं आणि पाहता पाहता एक धाव इथे पूर्ण झाली. षटक क्रमांक 3 हे आता समाप्त झालं. पहिला डाव या समाप्त होतोय. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 30 या अंकामध्ये. समीकरणाचा आपण विचार केलं, येणारे आता 18 चेंडू आणि जिंकण्याकरता 31 धावेंची गरज. टीम गावदेवी पूर्ण या संघाला.
चला तर ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. संघर्ष बंगलापाडा. ग्रुप एफ चा निकाल देखील घोषित झालेला आहे, जाहीर झालेला आहे. विजय संघ केवणी स्पोर्ट्स केवणी, उपविजय संघ ग्रुप एफ मधून फ्रेंड्स फॉर वडूनगर. ग्रुप जी चा निकाल यायचा बाकी आहे. या सामन्यामधून तो निकाल घोषित होईल. 31 धावांचे लक्ष्य हे पार करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी टीम गावदेवी पूर्णा या संघाला. सलामीची जोडी लगेचच परेश भगत आपली मैदानाच्या आतमध्ये एंटर करा. क्षेत्ररक्षण लावून घ्या. संघर्ष बंगलापाडा. उद्या दिनांक 12/11/2025 या स्पर्धेचा तिसरा दिवस. बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. जय ब्राह्मणदेव बाटाले बी आणि विराज धामणगाव. आपण बरोबर सकाळी 8 वाजता इथे रिपोर्ट करायचा आहे. 8:15 तुमची टॉस केली जाईल. याची नोंद घ्या. दहा 10.33च्या एव्हरेजने सरासरीने धावा कुठून काढावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. मधुकर पहिल्या षटकासाठी सज्ज होतोय. धनाजी आणि त्याला साथ देण्यासाठी बॅटर बजरंग अशी सलामीची जोडी. पहिला चेंडू आडव्या बॅटने चेंडूला खेळून काढलेला आहे. अलॉंग दी कार्पेट. चेंडू झाला मिड विकेटला. एक सोडतोय, दुसरा पण सोडून देतोय. चेंडू सीमा पार. चौकार. पहिल्या चेंडूवर दणदणीत चौकार पेश केलेला आहे. धनाजीने इरादे स्पष्ट केलेले आहे की मी थांबणार नाही. त्याला ठाऊक आहे हा सामना अत्यंत महत्वाचा. हे पाहू शकता मिस्टेक झाली, चुकीला माफी नाही. एकाने सोडलं, दुसऱ्याने अडवण्याचा प्रयत्न केला, त्याला देखील चेंडूने हुलकावणी दिली. चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा मधुकर तयार होतोय बॉलिंग मार्कवर. ओ स्लॉग हिट. क्षेत्ररक्षक दक्ष. अप्रतिम झेल. धनाजीचा संपला खेळ. खेळ खल्लास. धनाजी बाद होतोय. बाद होणारा पहिला बॅटर गावदेवी पूर्णा संघाचा. कशा प्रकारे बाद झालेला आहे पाहूया आपण. स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न केला होता पण क्षेत्ररक्षक दक्ष होता. मिड विकेट सीमारेषेवर त्याने कुठल्याही प्रकारची चूक केलेली नाही. अप्रतिम झेल टिपला. दिलीपने झेल टिपला. मिड विकेट सीमारेषेवर. न्यू बॅटर लक्ष्मण. चार धावा आणि 4 या धावसंख्येवर पहिला बॅटर बाद होताना आपण बघितलं धनाजीला. पुन्हा एकदा मधुकर तयार होतोय बॉलिंग मार्कवर. ओ पुलचा फटका. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा मधुकर. व्हॉट अ कॅच. सलगचा दुसरा झेल टिपतोय. 2 धक्के गावदेवी पूर्ण संघाला. हॅट्रिक वर येतोय गोलंदाज मधुकर. पाहूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. पाहतो आपण खूप सुंदर धावता झेल त्याने टिपला. न्यू बॅटर अमित. हॅट्रिक वर आहे गोलंदाज मधुकर. विकेटची हॅट्रिक पूर्ण करणार का. अमित तयार होतोय बॉलिंग मार्कवर. ओ पुन्हा एकदा चांगला फटका. संधी होती विकेट हॅट्रिकची पण ती गमावली आणि चेंडू 1 बॉल जाते लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावफलकावर 8. अमितच्या बॅट मधून हा चौकार आला. पुन्हा एकदा तयार. मधुकर सरळ बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज. कॉट अँड बोल्ड. अजून एक बॅटर बाद होतोय. अमितच्या रूपामध्ये लागणारा हा तिसरा हादरा टीम गावदेवी पूर्णाला.
तिसरा झटका पाहतो आपण या संघाला लागलेला आहे. षटक देखील समाप्त होत आहे आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावपलकर 8 धावा. बारा चेंडू आणि 23 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. न्यू बॅटर रणजित. मिस टाइम फटका पण निश्चितच फलंदाज सुदैव. 1 बॉल चेंडूला कलेक्ट करतोय एसटी रक्षक. कुठल्याही प्रकारची धाव नाही, चेंडू जातोय निर्धाव. 11 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. प्रदीप सज्ज होते बॉलिंग मार्कवर. चेंडूला सोडून दिलेला आहे बजरंग याने. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव धावपलकर जोडली जाईल. या अवांतर धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावपलकर 9. पुन्हा एकदा तयार होतोय प्रदीप. सरळ पॅटने हा फटका खेळलेला आहे. डान्सिंग डाऊन दी ग्राउंड. चेंडू सीमा पार. 4 धावा चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाताना धावपलकर 13. अशा प्रकारचे फटके खेळावे लागतील विजय जर मिळवायचा असेल तर गावदेवी पूर्ण या संघाला. पुन्हा एकदा प्रदीप तयार होतोय. डाव्या एसटीवरचा चेंडू होता. स्वेर चेंडू आहे. पंच वाईटची खून करताना एक अतिरिक्त धाव आम्ही धावपलकावर जोडणार आहोत. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना 14 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू जातोय. प्रदीप तयार होतोय. 31 धावांचे हे लक्ष्य पार करावं लागेल गावदेवी पूर्ण या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. हो, पुन्हा एकदा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न केला होता. एस्ट्यांच्या मागे चांगला झेल. अजून एक फलंदाज बाद होतोय बजरंगच्या रूपामध्ये. सतरा धावांची अजून गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत फक्त आणि फक्त 8. 8 मध्ये 17 पूर्ण कराव्या लागतील. सागर न्यू बॅटर. आडव्या बॅटनं स्लॉग हिट. चेंडू सीमा पार. फ्लॅट 6 षटकार. या षटकाराची आवश्यकता होती आणि तो सागरच्या बॅटमधून षटकार आला. षटकाराबरोबर धावसंख्या झपाट्याने आता पुढे जाताना 20 धावा. 11 धावांची अजून आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 7 चेंडू 11 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. हो हो हो, चेंडू सीमा पार. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे षटकार. सलगच्या 2 चेंडूवर 2 षटकार सागरने ठोकलेले आहेत. जबरदस्त फलंदाजी करतोय आणि मॅचची हवाच काढून टाकलेली आहे. अशा प्रकारे 2 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावपलकावर 26. फक्त 5 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. एक वेळ अशी होती पूर्णपणे वर्चस्व निर्माण केले होते या सामन्यावर. संघर्ष बंगला पडा या संघाने. पण सागर मैदानाच्या आतमध्ये आला. सलगच्या 2 चेंडूवर 2 उत्तुंग षटकार त्याने ठोकले. अंतिम षटक. मॅजिकल बॉलिंग करावे लागेल इथून. 6 चेंडू 5 धावांची गरज. बाळाराम सज्ज होते बॉलिंग मार्कवर. चेंडू मात्र डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा. पंच वाईटची खून करताना एक अतिरिक्त धाव धावपलकावर जोडली जाईल. 4 धावांची आवश्यकता. 6 चेंडू शिल्लक. 6 मध्ये 4 बनवाव्या लागतील. विजयाची नोंद करण्यासाठी चेंडू आकाशामध्ये भिरकावून दिलेला. क्षेत्ररक्षक दक्ष झेल टिपतोय
आणि बाद होणारा फलंदाज रणजित हा आता मात्र निराश पावलाने मैदान सोडताना. चला परेश भगत लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचं. आपण विजयासाठी अजून 5 चेंडूंमध्ये 4 धावा पूर्ण कराव्या लागतील. पण सागरची प्रशंसा करावी लागेल. एक क्षण असा होता की असं वाटलं होतं की गावदेवी पूर्ण हा संघ पराभूत होईल, पण सागरने एका एक सामन्यामध्ये गरमागरमी निर्माण केली 2 षटकारांनी. 5 चेंडू 4 धावांची आवश्यकता. अजून सामना संपलेला नाही. बालाराम तयार होते बॉलिंग मार्कवर. शपलोना फटका केलेला आहे. झेलबादची संधी. अजून एक गडी बाद होतोय. परेश देखील बाद होतोय आणि आता मात्र शेवटचे 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. विकेटच्या हॅट्रिकवर येतोय गोलंदाज बाळाराम. न्यू बॅटर जितेश मैदानाच्या आतमध्ये जातोय. 4 चेंडू 4 धावा बनवाव्या लागतील विजयाची नोंद करण्यासाठी. चार चेंडू 4 धावांची आवश्यकता. विकेट हॅट्रिक वर आहे गोलंदाज बाळाराम. हुक करण्याचा प्रयत्न मिस्टेक झाली. एसटी रक्षकाकडून बिहाइंड द विकेट चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण केलेली आहे जितेश याने. पंचांचा 22चा इशारा येतोय. 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. 3 गेंदे 3 रन. पुन्हा एकदा तयार बालाराम. पुन्हा एकदा चांगला फटका. पण काय फिल्डिंग बघा. 1 धाव पूर्ण करते सागर. फक्त 1च धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. ओव्हर थ्रो होतोय. 2 धाव पूर्ण करते सागर. स्कोर आर लेवल. 2 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. चांगला प्रयत्न केला होता दिलीप यांनी झेल घेण्यासाठी. 2 चेंडू शिल्लक. विजयासाठी 1 धावेची गरज आहे ती गावदेवी पूर्ण या संघाला. सागर चांगली फलंदाजी करतोय. हलक्या हाताने चेंडूला ऑन साइडला ढकललेला आहे. पुश केलेला आहे. याच बरोबर हा सामना जिंकलेला आहे तो गावदेवी पूर्ण या संघाने. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन, हार्ड लक. संघर्ष बंगलापाडा या सामन्यातील सामनावीर खेळाडू अंपायर चेंडू जमा करायचा आहे. सामनावीर नो डाऊट संघ अडचणीमध्ये असताना आपल्या संघाला विजयापर्यंत घेऊन जाण्याचं जे महत्वाचं